काय झालं रडायला? आणि तुला कोंडून कोण ठेवलं होतं? अगं विभा, काय हा प्रकार, काय झालंय? बाबा, मला दादाने खोलीत कोंडलं. काय? कशासाठी? आपण महायुद्ध केलं ना, त्याचा राग त्याने डोक्यात धरून ठेवलाय. मी गोपाळजींना भेटायला चालले, हे त्याला कळल्यावर तो माझ्यावर खूप ओरडला. त्याने मला बाहेर जायचं नाही असं धम देऊन खोलीत कोंडून ठेवलं. आई बाबा, तो गोपाळजींना मारायला गेलाय. तर मूर्ख आहे का हा पोरगा? मला वाटलं त्याला थोडी तरी अक्कल असेल, पण हा पूर्ण ते अक्कल निघालाय. अहो, त्याला अडवा. रागाच्या भरात तो काही करतो बघा. तुम्हाला माहिती आहे त्याचा राग कसा आहे ते. माहितीये मला त्याचा राग. मीच पोचलाय तो. त्याच्या प्रत्येक चुकीवर पांघरून घालत आलोय ना, म्हणून जास्त शेफारलाय तो. पण आता नाही, मीही बाप आहे त्याचा. हॅलो हॅलो गोपाळजी, ऐका ना, माझा भाऊ इथून खूप रागात तुम्हाला मारायला निघालाय. तुम्ही काहीतरी करा ना, तुम्ही तिथून निघून जा. हॅलो हॅलो, ऐकताय ना? बघितलं ना बाहेर बघाव तेवढं नवलच आहे ग. हे कसं काय ग? मला तर काही कळणच झालंय. लाले होय ना बाहेरचा प्रकार जो घडला तो? तर काय झालं? अहो, बघाव तेवढं नवलच आहे की. म्हणजे तिथं बाहेर एक गुंडा आला होता आपल्या गोपाळचं दर्शन घ्यायला. बर, तेव्हा आपल्या गोपाळनं त्याचा हात असा हातात घेतला आणि त्यानं काय काय चुकीचं केलंय हे समजा सांगितलं. अरे आणि तो गुंड बी त्याने बी समजा कबूल केला आपला गुन्हा आणि भडाभडा बोला बी लागला. अहो, हे कसं जमत असेल आपल्या गोपाळला? नाही नाही, मला एक सांग, तो जो कोण गुंड कोण माणूस होता तो आपल्या गावचा होता की कुठल्या दुसऱ्या गावचा होता? नाही नाही अप्पा, आपल्या गावातला नव्हता, कुठल्या तरी बाहेरच्या गावचा असेल. मग याला कसं काय समजते समजा? बघा की, तेच कळना झालंय, यांच्यात अचानक एवढा बदल कसा काय झाला, काय कळायला मार्ग नाही अप्पा. कसं का असं ना, या बदलाचा आपल्याला काही फायदा व्हायला नको का? हा, आपण बी त्याच्या घरातलेच आहोत. उद्या आपले दिवस बदलले, घरात पैसे पाणी आले तर या बदलाच्या कुटाण्याला अर्थ आहे, मी म्हणते. हा रंजे, जेव्हा बघावं तेव्हा तुला पैसाच कसा दिसत असतो ग? उद्या तुला सोन्याचा महाल जरी बांधून दिला ना, तर त्यात सिमेंटच्या पायऱ्या का बनवल्या म्हणून रोसून बसशील. असली तर हायस तू. आहे का मग आता? हा, सोन्याच्या मालाला कशाला पाहिजे सिमेंटच्या पायऱ्या? बघी लगा, बघितलं का आपल्या देव माणसाची कमाल? लगेच खोटं पकडलं त्याचं. अरे देव माणूस नाही, आपला देवच आहे तो. बोला देव माणसाचा जय जयकार असो. बोला देव माणसाचा जय जयकार असो. बोला देव माणसाचा. मी काय देव नाहीये, मी देवाचं कार्य करणारा, देवाचं काम करणारा देवाचा सेवक आहे. इथे माझ्या समोर खोटं नाही टिकलं, ईश्वराच्या दरबारात काय टिकणार आहे? या मुलाला त्याच्या पापांची जाणीव झाली. आता जाणीव होणं हीच मुक्ततेची सुरुवात आहे. हा मुलगा मला शरण आला, त्याच्या पापापासून मुक्तता मिळवली त्याने. तुम्हीही मला शरण या, भगवंताला शरण या आणि आपापल्या पापातून मुक्तता मिळवा. बोला सत्यनाम सत्यनाम. बाबा गोपाळ गोपाळ बाबा, ते अनुभव आणि अनुभूती दोन वेगवेगळे शब्द आहेत ना. गप्पे, ही अनुभवभूती तुला आली का मला आली? तुम्हाला आली. हा, मग दोन्ही बरोबर आहे. बाबा, आपण तुमच्या पायाशी आलो. तुम्ही आपले सगळे पाप धुवून टाकले. आपल्याला मद माया मोह मत्सर या सगळ्यातनं तुम्ही मुक्त केले. अहो, म्हणून तर आपण तुमचा एकदम कट्टर भक्त झालोय ना. हा, बोला देव माणसाचा जय जयकार असो. बोला देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा. हे बात करा. कसला जय जयकार करताय? काय देव माणूस नाहीये हा, बोंधो एक नंबरचा. हा जे काय हवेतून अंगारे बिंगारे काढतोय ना, ही सगळी हात चालाकी. तुमच्यातल्या ज्याला कोणाला जादू येते ना, तो माणूस असले चमत्कार करू शकतो. हे काय दैवी चमत्कार नाही किंवा देवाचा अवतार नाही. हा बोंधू आहे, बोंधू. कुणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय कळतंय का तुला?
वाघ झोपलाय म्हणून वाघानं शिकार करायची सोडली असं समजू नको हा, नाही तर हितच फाडेन. काय बोलतोय ते कळतंय का? हा, आमच्या बाबांना लोकांना किती संकटातनं बाहेर काढले तुला माहितीये का? हा, अरे मरणाच्या दारात होती पोरं, त्यांना बरं केलंय आमच्या बाबांना आणि त्यांच्याबद्दल बोलतो तू? ए काय बोलला रे तू? थोड्या वेळापूर्वी इथे एक नवरा बायको आले होते, त्यांना मूलबाळ होत नव्हतं, पण आमच्या बाबांच्या कृपेनं आता त्यांना मूलबाळ होणार आहे, माहितीये का? जरा डोक्यानं कमी आहे का रे तू? हा, अशी आशीर्वादानं पोरं होतात का? ह्यानं तिला गुंगीचं औषध देऊन तिचा गैरफायदा घेतला असेल. जास्त बोलतोय. शेवटचं सांगतोय हा. आता जर शब्द जरी बोलला ना तर हितच गाडीन. त्याच्यावर काय बोलत बसलाय? आपल्या बाबांविषयी बोलतो हा. काय सगळ्यांनी चल गे चल चल तिकडे. मी तर तुम्हाला वाचवायला आलोय आणि तुम्ही मलाच मारताय काय? अरे जरा डोळे उघडून नीट बघा. हा तुमच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतोय. रोज किती बंधूबाबांची प्रकरणं बाहेर येतात तरी पण तुम्हाला कळत नाही का? हा, तरी पण असल्या बंधूंच्या नादी लागताय तुम्ही. ए तोंड सांभाळून बोला. तुला बाबा आणि देव माणूस यातला फरक कळतो का? तू आमच्या भावना दुखवलेल्यात, आता तुला काय सोडत नाही आम्ही. ए तर माग मी इथं तुमच्या भावना दुखवायला नाही आलो, तुम्हाला खरं काय ते दाखवायला आलोय. तुम्ही सगळे ना भोळे, त्यामुळे तुम्हाला ह्याची हात चालाकी कळत नाही.